प्रशासकीय दिरंगाईमुळे आदिवासी घरकुल योजनेचा निधी परत जाण्याच्या मार्गावर. नगरसेवक आनंद माडी यांचा आंदोलनाचा इशारा. नंदुरबार नगर परिषदेचे नगरसेवक आनंद बाबूराव माडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शबरी घरकुल योजनेच्या रखडलेल्या अंमलबजावणीबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय. नंदुरबार, शहादा आणि नवापूर नगर परिषद क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला तब्बल 1200 लाख रुपयांचा निधी प्रशासकीय उदासीनतेमुळे अद्याप पडून आहे. या योजनेतून 1500 घरकुलांचे उद्दिष्ट असूनही जागा निश्चिती आणि तांत्रिक कारणामुळे कामे पुढे सरकलेली नाही. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे देऊ नये. प्रशासनाकडून विनाकारण अडवणूक केली जात असल्याचा आरोप माडी यांनी केलाय. मार्च 2026 अखेर हा निधी खर्च न झाल्यास तो व्यपगत परत होण्याची शक्यता आहे. शहरातील गरीब आदिवासी बांधवांच्या हक्काचा पैसा प्रशासकीय चुकीमुळे परत गेल्यास जबाबदार प्रशासनाविरुद्ध तीव्र जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आनंद माडी यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जन आणि उच्चारण नेटवर्क. नंदुरबार नगरपालिका हद्दीमधील ज्या काही आदिवासी वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये जे काही कुडं मातीची घरं आहेत त्या घरं पक्की होण्यासाठी तत्कालिक आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित साहेब यांनी 500 घरं मंजूर केलेली आहेत आणि त्याचा तो निधीसुद्धा पीओ कार्यालयाकडे वर्ग झालेला आहे. परंतु ती घरं किंवा ती अंमलबजावणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होऊ शकलेली नाही. मग तो निधी परत देण्याच्या मार्गावर आहे. म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की हा जो निधी आहे हा परत न जाऊ देता याचा उपयोग चांगला प्रमाणे करून घ्यायला पाहिजे आणि आदिवासी वस्त्यांमध्ये जी काही परिस्थिती आहे, जी काही जी मूलभूत सुविधा आहेत त्या मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तो जर निधीचा उपयोग करून घेतला तर एकूण ते सर्वांना घरकुलाचा बी लाभ मिळू शकतो आणि आदिवासी विकासामध्ये त्यांचे जीवनमान उच्चारण्यासाठी सुद्धा प्रयत्न चांगला होऊ शकतो. या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. थँक्यू.